राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणातले बडे नेते भास्कर जाधव पक्षावर नाराज असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। चिपळूणमध्ये आपल्या समर्थकांसमोर बोलताना त्यांनी आपल्यावर पक्षात होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली। पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत प्रदेश पातळीवर विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। वारंवार असं होत असल्यानं कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होतंय असंही ते पुढे म्हणालेत। आणि 12 वर्षात आपल्या एकाही कार्यकर्त्याला साधं पक्षाच्या कार्यकारिणीतही घेतलं गेलं नाही असंही जाधव यांनी स्पष्ट केलंय। माझ्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना सोडून कुठेही जाणार नाही असंही ते पुढे म्हणालेत। आणि माझ्या कार्यकर्त्यांवरचा अन्याय आणखी किती सहन करू असा सवाल करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही असं म्हणणं मात्र हेतुपुरस्सर टाळलेलं आहे। त्यामुळे जाधव नाराज असल्याचं स्पष्ट झालं असून भाजपनं त्यांच्यासाठी गळ टाकल्याची चर्चाही रंगली आहे। भाजपमध्ये जे येतील त्यांचं स्वागतच आहे अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल याबाबत संकेत दिले होते। आणि एकूणच आपण बघतोय सध्या सुनील तटकरे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून। आपण त्यांच्याशी थेट ह्या संदर्भात चर्चा करणार आहोत। सुनीलजी, आपण बघतोय की एकूणच भास्कर जाधव हे नाराज आहेत, त्यांनी असा स्पष्ट संकेतच दिलेले आहेत, काय सांगाल? तो काल संध्याकाळी मी स्वतः भास्करांच्या जवळ प्रदीर्घ फोनवरनं चर्चा केली। रत्नागिरी जिल्ह्याचं प्रभारी पद त्यांच्याकडे आम्ही सोपवलं। त्या पद्धतीने त्यांनी गेल्या दोन वर्षात संबंध रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्षाचं संघटन मजबूत करण्याचा खूप अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला। पक्षाचे ते वरिष्ठ नेते आहेत आणि भविष्यात सुद्धा ते पक्षाचे वरिष्ठ नेते राहणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीचे किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार। तटकरेजी, तुम्हाला थांबवतेच, नेमकं भास्कर जाधव काय म्हणालेत ते आधी ऐका आणि त्यावरती आपलं मत नोंदवा। काय म्हणालेत भास्कर जाधव ते ऐकूयात। आल्यानंतर मी सांगितलं की माझ्या मुलीकडे गेलो आणि म्हणून आल्यानंतर मग काय करायचं मी सगळं ऐकून घेतलं। मी सांगितलं एकदा आघाडी पास झाली मी काय आघाडी करणार, आमच्या भवितव्याचं काय? ही गोष्ट खरीच आहे की आता माझं तुमचं राजकीय भवितव्य माझ्या हातात नाही आहे का? कसं आहे ते सांगा। तुम्हाला किती वर्ष मी थांबवणार? जिथं कुठे तुमचं भवितव्य घडतं तिथे तुम्ही जा, हे मी सांगितलं। ही गोष्ट खरीच आहे, हे सांगायचं नाही का? किती वर्ष थांबवायचं ना? त्यांना जर एखादी उमेदवारी मिळत नाही, त्यांना जर एखाद्या पक्षाचं पद मिळत नाही, त्यांची योग्यता असून त्यांचा हक्क असून ते निवडून आलेले असतो तिथे मिळत नसतं काय करायचं? कोण हल्ली मुलगा ते राहतो काय म्हणजे हाय माझा राहतो काय? ही सगळी परिस्थिती आहे आणि ह्यातले 25% तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यापेक्षा अनंत गोष्टी घडलेली आहे। जी माणसं बँकेची निवडणूक आली ती विनायक राऊत बरोबर ती राहणार होती, आज त्यांचंच ऐकायचं। लोकसभेची निवडणूक आली शेकाप बरोबर आज त्यांचंच ऐकायचं। दुसरे उमेदवार उभे राहिले की अपक्ष बरोबर त्यांचंच ऐकायचं। परवानच्या दिवशी भाजपच्या पदाधिकारी बोलावला, भाजपमध्ये माझं नातच आहे ना, त्यांच्याबरोबर वरिष्ठांना भेटणं म्हणून झाली तयारी, आम्ही येतोय आम्ही येतोय आम्ही येतोय। असं जर प्रत्येक निवडणूक आली की प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडे जाणाऱ्या लोकांच्याकडे ते जास्त बघितलं जातं तर मी काय करायचं तेवढं तुम्हाला मार्गदर्शन करा। त्यामुळे तुम्हाला हे वाटतं स्वाभाविक आहे की भास्कररावांनी एवढं जिल्ह्यात समाजाची झंडा उभा केला, काय माझं स्वप्न होतं? काय नाही, जिल्हा परिषद घ्यायची म्हणजे घ्यायची, जिल्ह्यामध्ये सगळा पक्ष एका वाक्यात मी सांगितलं होतं आघाडी झाली तर जिल्ह्यात सगळीकडे होईल, आघाडी नाही तर जिल्ह्यात होणार। निर्णय हा जिल्ह्याला सर्वसमावेश असला पाहिजे, कार्यकर्ता आणि पक्ष हा एका मार्गाने गेला पाहिजे, संघटितरित्या पक्ष लढला पाहिजे। हे काय राजापूरला वेगळा निर्णय, रत्नागिरीत दुसरा निर्णय, चिपळूणमध्ये तिसरा निर्णय, खेडमध्ये आणखी नवीन निर्णय, दापोलीमध्ये भारतात निर्णय। ठीक आहे, पक्ष झाला, ठीक आहे, पक्षाची शिस्त झाली, ठीक आहे, आम्ही पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते झालो। ही शिस्त मोहम्मदभाईंनी माझ्या राजकीय कारकिर्दीमधला राज्याचा अध्यक्ष म्हणून जे काही ते स्वतः साहित्यिक आहे त्यांनी जे वर्णन केलं ते मला करता येणार नाही, खरी गोष्ट आहे। त्या पद्धतीने मी पक्षाला शिस्त रचण्याची आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता। राज्यामध्ये आजही रत्नागिरी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात गेल्यानंतर लोक सांगतात साहेब
पुन्हा अध्यक्ष व्हा, पुन्हा अध्यक्ष व्हा, क्रेडिट आहे. तरी सुद्धा मला वाटते माझ्याकडे चुकते म्हणून माझ्या हा निर्णय होतोय. त्याच्यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं नाही. तुमच्या सर्वांचे आभार. तुम्ही आभार. त्या एका घटनेनं मी दुखावलं अशाचा भाग नाही. मी कोणावरही नाराज नाही, मी माझ्यावर स्वतःवर नाराज आहे. आणि म्हणून आपण जर आपल्या सरकारला न्यायच देऊ शकत नसेल तर आपण त्या पदावर की आपण ठीक आहे. म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही नेतृत्व करा, मी तुमच्या बरोबर आहे. पण जिल्ह्याचं नेतृत्व मात्र मी आता करणार नाही हे तुम्हाला मी हात जोडून. तटकरेजी, आपण आत्ताच ऐकलं भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले आणि शेवटचं वाक्य त्यांचं असं होतं की मी जिल्ह्याचं आता नेतृत्व करणार नाही. म्हणजे नेमकं काय त्यांची नाराजी अजूनही दूर झालेली नाहीये असाच होतो का आणि काय सांगाल? एक तर मी काल त्यांच्याजवळ सविस्तर बोललो, त्याच्या अगोदरही माझं त्यांचं बोलणं झालं. त्यांचं आणि आदरणीय पवार साहेबांची सुद्धा भेट झाली. त्यामुळे भास्करराव हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. मला असं वाटतं त्यांनी ज्या काही भावना व्यक्त केल्यात कदाचित कार्यकर्त्यांशी जवळ त्यांचा तो संवाद असेल, पण माझ्याशी त्यांचं काल जे काही फोनवरती बोलणं झालं त्याप्रमाणे ते भविष्यामध्ये सुद्धा पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी निश्चितपणे करतील असा विश्वास आहे. पण त्याचबरोबर ते असंही म्हणाले की पक्षाची शिस्त बिघडलेली आहे, त्यावरती तुमच्यावरती त्यांनी रोग डावललेला आहे. काय सांगाल त्यावरती? कशाबद्दल बिघडली? शिस्त बिघडली असं त्यांनीच सांगितलं आता बोलताना. नाही, मला ते संपूर्ण ऐकायला नाही मिळालं. त्याच्यामुळे मी बोलेन त्यांच्याजवळ. त्यांच्या भावना नक्कीच आम्ही समजून घेऊ, कारण ते वरिष्ठ नेते आहेत. 2004-05 पासून त्यांचा प्रवास आमच्या सोबत झाल्याच्या पासून आम्ही एकमेकांना विश्वासात घेत काम करत आलेलो आहोत. त्यांचं ज्येष्ठ पण सर्वांनी निश्चितपणाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही हे असण्याचं काही कारण नाही. त्यांच्या भावना नक्कीच समजून घेऊ. मात्र कुठेतरी खतखत वाटत होती त्यांच्या बोलण्यातनं. एक असं की त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांना नक्कीच अधिकार आहे, कारण ते दीर्घकाळ राजकारणामध्ये आहेत. परंतु आम्ही त्यांच्याशी संवाद करतो आहोत, करत राहणारच आहोत. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पक्षाच्या त्यांच्या नेतृत्वाखालीच जिल्ह्यामध्ये आम्ही सामोरं जाणार आहोत. बरं, पण त्यांना नेतृत्व करायचं नाही असं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. आज ते बोललेले आहेत, आता ते कार्यकर्त्यांसोबत होते आणि तेव्हा ते बोलले आहेत आणि काल तुमच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. नेमकं हे बोलणं काय झालं आणि आज असं का बोलले? ते का बोलले ते पण मी त्यांच्याशी जाणून घेईन ना. मला लगेच काही प्रतिक्रिया या संदर्भात काय मला देता येणार नाही. मी त्यांच्याशी संवाद करेन, त्यांच्याजवळ बोलेन आणि मग नंतर या बाबतीमधलं सांगेन. पण मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. बरं बरं, धन्यवाद तटकरेजी. एकूणच ह्या चर्चेबद्दल हे होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. त्यांनी एकूणच भास्कर जाधव यांच्या नाराजी संदर्भात आपल्याशी चर्चा केली आणि आपण आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत. प्रणव, एकूणच आपण बघतोय की कार्यकर्त्यांमध्ये देखील खतखत आहे आणि अर्थातच नाराजीचा सूर पसरलेला आहे. एकूणच तुमच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काय जाणून घ्याल? मधुरा, माझ्यासोबत आता रत्नागिरीचे पदाधिकारी जे आहेत, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, या ठिकाणी आलेत. जिल्ह्याभरातनं हे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी आपली जी खतखत आहे, आपल्याला कशा पद्धतीनं पक्षामध्ये डावललं जातं याची खतखत जी आहे ती बोलून दाखवली. आपल्यासोबत अनेक इथले पक्षाचे पदाधिकारी आहेत. सर, नेमका कशा पद्धतीनं पक्षावर अन्याय केला आतापर्यंत भास्कर शेटवर आणि एकूणच तुमच्या पक्षावर नुसता अन्याय नाही केलेला आहे, त्यांचा वेळोवेळी अपमान केलेला आहे. 1-2दा जर नव्हे तर 25-30 वेळा हा अपमान सहन केलेला आहे त्यांनी. आणि हाच अपमान सहन करत असताना देखील ज्या पक्षानं ज्या व्यक्तीनं आपल्या पक्षाला दोष दिला, आपल्या पक्षाचं नुकसान केलं, आपल्या पक्षाचे उमेदवार पाडले आणि त्याच व्यक्तीचं ऐकून आज पक्ष त्याला उलट सन्मानाची वागणूक दिली जाते आणि भास्कररावांना आणखी अपमानित केलं जातंय. हे आम्हाला कधीही सहन होणार नाही. आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र होऊन, आपल्या 3-4 तालुक्याचेच लोक आहोत, हे एकत्र होऊन आम्ही भास्कर जाधवांना इथे भेट घ्यायला आलेलो आहे. आमचं कारण जे आहे त्यांना मागितलं, त्यांचं कारण जे काय आम्ही ऐकलेलं आहे आणि मग आम्ही जो काय होईल तो निर्णय आम्ही घ्यायला समर्थ आहोत. कशा पद्धतीने हा अन्याय होतोय आणि कशा पद्धतीनं तुमच्यावर पक्ष नेतृत्व जे आहे ते रमेश कदमांना डाल देत? मुळात आजचा हा खरा जो बैठक होती ही उत्स्फूर्त घडलेली आहे. कुणी कोणाला न बोलवता जिल्ह्याभरातून लोक प्रचंड मोठ्या संख्येने आज भास्कररावांच्या कार्यालयात आले आणि कार्यालयात त्यांना लोकांना जागाही न जमवल्यामुळे आज या ठिकाणी हॉलमध्ये येण्याची वेळ आली. 2005 सालामध्ये भास्कररावांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यापासून
संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी वाढवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते उल्लेखनीय आहेत आणि हे श्रेष्ठीना कल्पना आहे आणि म्हणूनच वेळोवेळी त्यांना मानाची सन्मानाची मोठमोठी पदं देण्यात आली. पण त्याचबरोबर एका बाजूला ही पदं देत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे प्रगतीचे मार्ग किंबहुना हे त्यांचे नव्हते तर राष्ट्रवादीचे प्रगतीचे मार्ग खुंटण्याचे प्रयत्न केले. गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिथं आपली पक्षाची बळसंख्या 7 होती ती ज्यांनी 19 वर नेऊन पोहोचवली आणि या वेळेला त्यांच्याकडे हा प्रभारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एवढ्या आक्रमकपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरताना ही जिल्हा परिषद राष्ट्रवादीची म्हणून मी आणेन असा निर्धार केला आणि सगळ्या गटातटांना एकत्र घेण्याची ज्यांनी भूमिका बजावली आणि त्याच परिक्रमातून त्यांनी कामाला सुरुवात केली, अशा नेत्यांचा वारंवार अपमान होणं, त्यांना अपमानित करणं हे संपूर्ण जिल्ह्याला रुचलेलं नाही आणि म्हणून सगळे कार्यकर्ते हे किंवा आज जे नेते आलेत हे पवार साहेबांच्यावर अपार निष्ठा असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यांची भास्कररावांच्यावर पण तेवढीच श्रद्धा आहे आणि म्हणून आज भास्कररावांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी किंबहुना आपण खचून जाऊ नये, आम्ही मोठ्या साहेबांपर्यंत जाऊन त्यांना त्यांच्यावर वेळोवेळी होणारा जो अपमान आहे किंवा त्यांना जे खच्चीकरण चाललंय हे कल्पना आणून देऊ अशा स्वरूपाची भूमिका संपूर्ण जिल्ह्याभरातल्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. सगळ्यांना माहिती आहे की भास्करराव जर उद्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याबरोबर नसतील तर राष्ट्रवादीची जिल्ह्यामध्ये परिस्थिती फार अडचणीची होईल आणि म्हणूनच सगळे कार्यकर्ते आज इतक्या मोठ्या संख्येने आलेत. माझ्याबरोबर या वेगवेगळ्या भगिनी, नगरपंचायतीच्या प्रमुखा, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्ह्यातले सगळ्या सहकार आणि बघितलं की मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत भास्कर जाधवांच्या मदतीसाठी आणि अर्थातच आपण बघतोय तरी देखील भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलेले आहे की कुठेतरी ते नाराज आहेत. काय एकूणच आपण बघतोय की सध्या आपल्या सोबत सुनील तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती ह्या संदर्भात. प्रणव, या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी घेतच राहू, मात्र एका छोट्याशा ब्रेक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.